पाण्याच्या थेंबाची ताकद. एका घनदाट जंगलात एक मोठा डोंगर होता. त्या डोंगराच्या कडेला एक खडक होतं. अतिशय मजबूत, विशाल आणि अभिमानाने उभा असलेल्या खडक नेहमी जंगलातील छोट्या छोट्या गोष्टीकडे पाहून हसत असे. विशेषतः एका लहानशा झऱ्याकडे, जो त्या खडकावरून रोज थोडंसं पाणी टपकवत असे. खडक हसत म्हणायचा, "अरे, तू काय करू शकतोस? मी हजारो वर्ष इथेच उभा आहे. माझ्यावर तुझं काही चालणार नाही." पण त्या पाण्याच्या थेंबाने कधीच उत्तर दिलं नाही. तो फक्त सातत्याने एकच काम करत राहिला. थेंबे थेंबे करून खडकावर पडत राहिला. काळाचा प्रभाव. वर्ष सरत गेलं. ऋतू बदलले. झरा कायम होता. खडकही होता. पण हळूहळू त्या खडकाच्या एका टोकावर एक लहानशी खाच तयार झाली. आणि वर्षानुवर्षाच्या त्या थेंबामुळे ती खाच खोल झऱ्यासारखी वाट बनली. ते पाहून एक दिवस खडक स्वतःच आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, "मी तर मोठा, मजबूत आणि अचल आहे. तरी एका लहान थेंबाने माझ्यात इतका बदल केला." शिकवण. त्या दिवशी खडकाला समजलं, ताकद नेहमी मोठेपणात नसते, ती सातत्यात असते. पाण्याच्या थेंबात ना वेग होता ना दणका, पण त्याचं सातत्यानं एकाच ठिकाणी पडणं खडकासारख्या कठीण गोष्टीलाही बदलून टाकलं. ही गोष्ट आपल्यालाही शिकवते की जीवनात मोठं होण्यासाठी मोठा धक्का मारणं आवश्यक नाही. छोटे प्रयत्न पण सातत्यपूर्ण असतील तर त्याचा परिणाम नक्कीच होतो. मेहनत, संयम आणि सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. संदेश. थेंब थेंब साचत जातं आणि अखेर सागर तयार होतो. लहान प्रयत्नांची ताकद मोठ्या खडकालाही वाकवू शकते.